सोहम सोहम जप करी मना, सोहम भावे सांडिली बाह्य पूजा, सोहम रूपे जाणिले आत्मराजा, सोहम शब्दे देखिले त्या गुरुसी, सोहम तत्वे तारितो जो दीनासी. आज ऐकूया परमपूज्य श्री गजानन महाराज गुप्ते यांच्या आत्मप्रभा या ग्रंथातील महाराजांनी मुमुक्षूंना दिलेला संदेश दुसरा, याचा भाग 19. परमार्थ सुख म्हणजे काय आणि त्याचं साधन. परमार्थ आणि परलोक या शब्दांचा अर्थ नीट लक्षात न घेतल्यामुळं असा घोटाळा होतो. मरणानंतर या जगातून जीव नाहीसा होऊन ज्या दुसऱ्या जगात वास्तव्य करतो अशी समजूत आहे तो परलोक. चालू स्थितीत काही प्रकारची परिस्थिती सुखाची वाटते, तशाच प्रकारची सुख परलोकातही मिळतात अशी समजूत आहे. या बाबतीत अनेकांचे अनेक तर्क आहेत, त्यांच्याशी मला काही कर्तव्य नाही. पण परमार्थ हा परलोकात गेल्यावर प्राप्त होतो ही समजूत खोटी आहे. ऐहिक अर्थ हा सुखास तसा परिस्थितीनुरूप दुःखासही कारणीभूत होणारा आहे. प्रत्येक बाह्य वस्तूच्या अपेक्षेनं उत्पन्न होणारं सुख वा आनंद हा त्या वस्तूच्या नाशवंतपणामुळे नाहीसा होणारा आहे. म्हणूनच वस्तूची इच्छा केल्यावर ती प्राप्त झाली तर आनंद होतो आणि प्राप्त न झाली तर दुःख होतं. परमार्थ हा कोणत्याही वस्तूच्या अपेक्षेनं होणारा आनंद नसून, म्हणजे परतंत्र नसून त्याचं स्वरूप स्वतंत्र आहे. म्हणून या आनंदाचं स्वरूप निरामय म्हटलं आहे. प्रत्येकाच्या अंतःकरणातील जे मीच स्वरूप तेच या अखंड आनंदाचं निधान होय. त्याच्याशी जो एकरूप झाला, तादात्म्य पावला, त्याला त्याचं परमशांतीचं निधानच लाभल्यामुळं इतर सुखाची म्हणजे इतर वस्तूंच्या अपेक्षेनं होणाऱ्या आनंदाची गरजच उरत नाही. सोहमरूपी मीची ओळख करून घेण्याचा, त्याच्या शांतिरूप स्वरूपाशी तादात्म्य होण्याचा जो मार्ग, त्यास अध्यात्म मार्ग म्हटला आहे. हा अध्यात्म मार्ग मिळवण्याची ज्यानं ईर्ष्या धरली त्यानं अर्थातच भौतिक वा पारलौकिक सुखापासून अलिप्त राहण्याचा, संयम ठेवण्याचा अभ्यास केलाच पाहिजे. त्याचा अर्थ असा नव्हे की त्यानं भौतिक सुख देणाऱ्या वस्तूंचा त्याग केला पाहिजे. अशा बाह्य त्यागाचा, हट्टानं केलेल्या त्यागाचा काहीच उपयोग नाही. त्याबद्दल मनातूनच हळूहळू त्यागबुद्धी वाढवली पाहिजे. आपलं मन सोहम अनुसंधानात निमग्न ठेवण्याचा यत्न केल्यानं ही गोष्ट साध्य होते. अभ्यास पूर्ण झाल्यावर मन सोहमच्या अनुसंधानात तदाकार होऊन राहतं. त्याला अजपाजप म्हणतात. या अवस्थेत हा जगातील आपला संसार सुखमय होतो. अशा सांसारिक सुखदुःखातीताचं मन ओतप्रोत प्रेमस्वरूपच झाल्यामुळं अज्ञान्यास भासणारा हा सुखदुःखमय संसार त्यांना प्रेममय होतो. अशा वेळी तुकारामांचा संसार फाटका होता असं जे अज्ञान्यांचं म्हणणं ते कितपत संयुक्तिक ठरेल याचा आपण विचार करावा. या तुकारामांच्या अवस्थेची कल्पना आपणास कशी उमजणार? पाण्यामध्ये मासा झोप घेतो कैसा हे समजण्यास मासाच झालं पाहिजे, ते सांगून समजणार नाही. अशा तुकाराम ज्ञानेश्वरांसारख्यांनीच प्रपंच आणि परमार्थ दोन्ही सत्यत्वानं साधला असं म्हणता येईल. ही परमशांतिमय अवस्था मनोमय झाल्यावर त्याला इहलोक काय
परलोक काय, स्वर्ग काय, नरक काय, सर्व बाह्यतः अज्ञानास भासणारी सृष्टीतील स्थिती सारखीच म्हणजे निरामय अखंड आनंदाचीच असते. या अखंड सुखनिधानालाच परमार्थ म्हणतात. परलोकाशी याचा काहीही संबंध नाही. हा परमार्थ प्राप्त करून घेणं हेच मानव जीवनाचं सार्थक होय आणि तो मिळवणं हे सर्व आपल्याच प्रामाणिक प्रयत्नांवर अवलंबून आहे. जगातील कोणतीही वस्तू प्राप्त करून घेण्याकरता प्रयत्न करावा लागतोच. विद्या मिळवण्याकरता, धन मिळवण्याकरता नाही का आपल्याला परिश्रम करावे लागत? त्या बाबतीत तरी आपले सर्व प्रयत्न सफळ होतात का? नाही. तरी पण आपण प्रयत्न करण्याचं सोडून दिलं का? तद्वत अखंड सुखाचा निधी जो अंतर्यामी मी, त्याची प्राप्ती करून घेण्याच्या बाबतीत आपणास प्रयत्न करणं अवश्य आहे. प्रयत्न करीत असताना वेळोवेळी येणाऱ्या अडचणी आपण त्या मार्गातील तज्ज्ञांना म्हणजे गुरूंना विचारून, त्यांचा सल्ला घेऊन आणि त्या सल्ल्याप्रमाणे वागून सोडवतोच ना. तसंच या परमात्म मार्गाचं आहे. म्हणूनच संतवर्य रामदासांनी म्हटलंय, आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका, येथे आळस करू नका विवेकी हो. यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.